साबडेला होते सुरुवात आपण पाहतो. स्ट्राइक वरती पाटील वॉरियर संघाकडून स्ट्राइक वरती असेल अभिषेक. स्ट्राइक वरती महेश, नॉन स्ट्राइकला अमित. साबडेला सुरुवात होते. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार अभिषेक. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तिथे थोडीशी धडपड पाहायला मिळते. तिथे थोडासा फंबल झाला खेळाडू. एक धाव तिथे घेतली. महेशनं आपलं स्वतःचं अकाउंट खोललं, संघाचं अकाउंट खोललेलं आहे. धावांचा सरीकडे धावतोय. तर स्ट्राइक वरती डाव करूया. त्याचा फलंदाज अमित बोडक पाहूयात. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे हलक्या तरी खेळायला फटका. एक धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पाहता पाहता इथे सुद्धा आपण पाहतो अमित मोडकडे आपलं अकाउंट खोललं. इथे संघाचं अकाउंट खोलल्यानंतर आपण पाहतो धावांचा होतो श्री गणेश आणि धावपलकावरती पाहिलं तिथे 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. हो ते पहा दोघांच्या मधून चेंडू न तरी भेदली, परंतु आपण पाहतो 2 खेळाडू तिथे चेंडूची पाठभरी करत आहेत. पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. गुड आणि बिटवीन द विकेट्स 2 धाब्यानं वाढ होईल. धावपलकावरती पाहिलं तिथे 5 धावा होत आहेत पूर्ण. अभिषेक तू आपण पाहतो अमित बोडक एक सुद्धा संघाचा नेता आहे. इथून पुढे पाहतो आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करणार. सुरेख फटका, लाजवाब तडका, परंतु आपण पाहतो तिथे अडथळा आलाय. चेंडूचा वेग तिथे कमी केला असेल. 2 धावा आणि ते पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्याने होती वाढ. धावपलकावरती 7 धावा आहेत. पाहतो इथे आपण एक मोठी दाढ आपल्याला पाहायला मिळणार होती, परंतु तिथे नैसर्गिक अडथळा आला. पुन्हा एकदा सुरेख फटका. तिथेच पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे सातत्याने करतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि आतापर्यंत धावपलकावरती 9 धावा आहेत. उलटा स्पिनचा चेंडू होता. हलका त्याने खेळायला तो चेंडू, परंतु आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये, परंतु नसेल. डॉट चेंडू आहे. डेड चेंडू आहे. डेड. सुरेख पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे स्टेडियमला खेळायला फटका. पाहतो आपण कोणताच खेळाडू तिथे नव्हता. खूप दूरवरून, अत्यंत दूरवरून आपण पाहतो तिथे मला वाटतं लॉंग ऑफचा खेळाडू तिथे स्टेडियमला आला. तिथे षटकाची समाप्ती होईल. 2 षटक, 2 धावा घेतल्यानंतर धावपलकावरती वाढ होते. 11 धावा धावपलकावरती असणार आहेत. दुसरं षटक घेऊन दाखल होतात गोलंदाज बार्क वरती आपण पाहतो सचिन. तो स्ट्राइक वरती उंच पुरासा फलंदाज आपण पाहतो ताकदवान महेश. बघूया सचिनचा पहिला चेंडू बळीसाठी असेल. पहिला चेंडू आपण पाहतो खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. पंचांच्या दोन्ही समांतर बाजूला आहेत. कळवलं तिथे वाईट चेंडू आहे. फुलटॉस चेंडू होता तिथे. खरपूस समाचार घेतलाय. वाघाची दाट फोडला फहाड. महेश सेट ऑन फायर. षटकार. षटकाराच्या मदतीने मोठी वाढ होती. धावपलकावरती आपण पाहतो 18 धावा आहेत. अठरा धावा धावपलकावरती आपण पाहतो. सुरेख फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा एक लाजवाब, राजेशाही, दिमागदार, वंडरफुल, सक्सेसफुल, तडपदार षटकार. प्रेक्षक ज्यांनी झेल टिपलेला आहे त्यांना विनंती असेल बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. आपलं देखील स्वागत असेल. वाईट चेंडूमुखी पण साठी दंडित केला. आपण पाहतो इथे अतिरिक्त धाव येते.
हो ते पहा तो फटका फसलाय महेश होतो बाद पहिला धक्का ऋषिकेश झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला तिथे पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो इथे एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसेल कारण की इथे कॉल रेकॉर्ड होतो तिथे एक धाव तिथे घेतली आहे एका धावेने धावपलकावरती वाढ 26 धावा धावपलकावरती आहेत 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय धावपलकावरती 26 धाव्या स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे अमित मोडकच्या बॅट मधून पाहतो इथे पुन्हा एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता झेल सुटलाय अमित मोडकला इथे जीवदान मिळेल एका धावेने धावपलकावरती वाढ 27 धावा आहेत 1.5 षटकांचा खेळ संपला तर स्ट्राईक वरती असेल रमेश सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे परफेक्ट मिडल केला पाहतो आपण तिथे पॉइंटला खेळलेला हो ते पहा घरट्यामध्ये जाऊन पोहोचलाय सुखरूपपणे अमित मोडक चित्त्याच्या चपळ्यासारखं मैदानाच्या आतमध्ये धावत होता तिथे 2 धाव्याने धावपलकावरती वाढ होती 29 धावा 2 षटकानंतर असणार आहे बरंच तिसरं षटक घेऊन दाखल होतो बघूयाच स्ट्राईक वरती आपण पाहतो इथे धावपलक 29 धावा आहेत सुरेख फटका लाजवाब तडका अमित मोडकच्या बॅट मधून एक मोठी धाड त्याच बरोबरी देतो षटकार अमित मोडक सेट ऑन फायर षटकार आपण पाहतो इथे एक लाजवाब मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय इथे पाहतो त्याला नशिबानं साथ दिलेला आहे आणि खऱ्या अर्थात त्या जीवदाराचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवताना पाहायला मिळतोय पुलटॉसचा चेंडू सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला तिथे एक धाव घेतली जाते दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो तिथे खेळाडू फंबल आहे तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नको आहे इथे सांगितलंय कारण की आपण पाहतो इथे रमेशनं तिथे कॉल रेकॉर्ड केलाय तिथे 2च धावा घेऊयाच हे कळवल्यानंतर इथे थांबला फलंदाज आणि तिथे 2 धाब्याने धावपलकावरती वाढ होईल आमची गोललेखा कळवतो धावपलकावरती 37 लॉस ऑफ द 2 विकेट्स 1 विकेट्स आपण पाहतो इथे 38 धावा धावपलकावरती नो चेंडू स्पीडचा तिथे नो चेंडू असणार आहे निश्चित 2 चेंडू आहे परंतु स्ट्राईक वरती रमेश नो प्लस 1 39 धावा हो इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तर पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हो इथे फास्ट सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय वाघाची दाढ फोडला फाड रमेश सेट ऑन फायर षटकार षटकाराच्या मदतीने होते वाढ धावपलकावरती आमचे गुल्लेखक कळवतात इथे 45 लॉस ऑफ द 1 विकेट्स 45 धावा धावपलकावरती आहेत रमेश सुद्धा इथे पाहतो आपण पाठोपाठ अमित मोडक इथे सेट ऑन फायर झाल्यानंतर इथे सुद्धा आपण पाहतो रमेश इथे सेट ऑन फायर होतोय पूर्णपणे सेट होतोय इथे पाहतो आपण एक कमालीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शिरीक्षेचा पाहायला मिळाला परंतु आपण पाहतो तिथे पुन्हा घरट्यामध्ये जाऊन पोहोचला असेल तिथे रमेश आणि जीवदान तिला तिथे मिळालं जाते त्याला परंतु पाहतो आपण या ठिकाणी धावपलक स्थिर आहे 45 लॉस ऑफ द 1 विकेट्स 45 धावा आतापर्यंत इथे पाहतो पाटील ऑलेस या सगळ्या बनवलेल्या आहेत
पंचेचाळीस धावा धावपलकावरती स्ट्राईकवरती रमेश. सुरेख फटका, परंतु पाहतो आपण इथे झेल जाग्यावरती तिथे खेळाडू टिपलाय. साक्षा हल्लं नाहीये, एक कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज होतो इथे बाद. दोन फलंदाज इथे बाद होत आहेत. पाटील और सगळ्याकडून आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. समीर काय म्हणताय? बोला, आवाज नाही येत. राहुल सेवाळे स्ट्राईक वरती आपण पाहतो. डावखोर त्याचा फलंदाज स्वतः संघाचा नेता देता असेल अमित मोडक. राहुल सेवाळे गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळलेला फटका आपण पाहतो. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 धावेने धावपलकावरती होते वाढ. 47 धावा धावपलकावरती पाहूयात गोलंदाज तयार. पाहतो आपण इथे स्टेप आउट झाला होता, परंतु आपण पाहतो एक कमालीचे पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये स्किपिंग करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये तिथे करतो यष्टीरक्षक, परंतु घट्ट्यामध्ये सुखरूप तिथे आपण पाहतो अमित मोडक असेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो इथे राहुल सेवाळेचा. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर इथे कमबॅक आहे, गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सुरेख फटका, परंतु इथे आता अमित मोडकला थांबावा लागेल, कारण की इथे चुकीला माफी नाहीये. फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक असेल पाटील और संघाला तिसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. राहुल मोडक पाहूयात आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. राहुल वर्सेस राहुल. गोलंदाज राहुल, फलंदाज सुद्धा राहुल पाहायला मिळतोय, परंतु पाहतो इथे राहुल. इथे पाहतो मित्रांनो राहुलची चाहूल मैदानाच्या आतमध्ये थांबली जाते आणि फलंदाज इथे होईल बाद. सुरेश शिंदे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक इथे पाहतो राहुल सेवाळे आपलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः लागोपाठ 3 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. एक लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल सेवाळेचं खऱ्या अर्थानं संघासाठी इथे कौतुक करावं लागणार आहे. सचिन शेवाळे मैदानाच्या आतमध्ये झेल टिपतोय, परंतु आपण पाहतो सुरेख फटका डावाला खेळलाय. चेंडूने थोडीशी दिशा घेतली तिथे, परंतु 2 धावा येतील. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु पाहतो इथे धावबादची संधी आणि धावबादच्या संधीमध्ये फलंदाज होतो इथे बाद. 4 षटकांचा खेळ संपला जाईल. धावपलकावरती आमचे गुणलेखक आताच्या 2 धावा आहेत आणि आपण पाहतो इथे पाटील आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढत आहोत. सगळ्यांना विनंती असेल लकी ड्रॉचा आस्वाद घ्यायचा. चला
पाटील वॉरियर्सच्या संघाने आतापर्यंत धावफलकावरती बनवल्यात 49 धावा. सामना जिंकण्यासाठी पांडवनगर वॉरियर्स संघाला 50 धावांची गरज. पुढील होणारा सामना साबळेमळा योद्धा विरोधामध्ये वडकीगाव इंडियन्स. हो साबळे मला आपल्याला नाही व्हायचं पोरांनाच फक्त म्हणजे खुश करायला. कॅमेरा क्लोज घ्या. लकी ड्रॉ इथे उघडलं जाते. आपण पाहतो या ठिकाणी लकी ड्रॉ आणि याच बरोबर आपण पाहतो या लकी ड्रॉ मध्ये आशुतोष नारायण वाघुले या लकी ड्रॉचा मानकरी ठरलाय. आशुतोष नारायण वाघुले. आशुतोष नारायण वाघुले. विठ्ठल तुपे. साबलेलो ते सुरुवात 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे पांडवनगर वॉरियर्स या संघाला. चला पंचाला विनंती करतो सामना तोरी चालू करून घ्या. पहिले षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये वडकीगाव इंडियन संघाकडून पाटील वॉरियर्स. पहिल्या छोट्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निर्धाव चेंडू सुरेश फटका मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आपण पाहायला देते. नो प्लस एकूण 2 धावा एकूण 3 धावा आहेत. 3 धावेला अभिषेक आपण पाहतो या ठिकाणी आपल्या संघाचं खातं खोललं आणि त्याचबरोबर धावांचा श्री गणेशच्या मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. श्री फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फिकील लाजबाब 1 धाव घेतली जाते. एका धावेने होते वाढ. गोलंदाज तयार सुरेश. परंतु आपण पाहतो या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला फटका होता. हो ते पहा बॅट फुटपचा चेंडू आहे. करपूस समाचार वाघाची धाड फोडला फहाड. सुजितच्या बॅट मधून एक मोठी धाड आणि त्याचबरोबर येतो लाजबाब षटकार. पुन्हा एकदा पाहतो इथे बॅक टू बॅक्स. एक टप्पा चेंडू सीमा पार. षटकार पाठोपाठ येतोय चौकार.
आपण पाहतो पुढील सामन्याचा या ठिकाणी नाणेफेकचा खोल करतोय साबळेमळा युद्धास विरोधामध्ये. हो इथे पुन्हा एकदा सुरेश वरती इथे आसमान दाखवलंय. सुजित सेट ऑन फायर येतो षटकार. एक षटकानंतर धावफलकावरती 20 धावायच. साबळेमळा योद्धास विरोधामध्ये वडकीगाव इंडियन्स या दोन संघामध्ये नाणेफेकचा खोल करतोय. नाणं आकाशाकडून जमिनीकडे आणि टॉस कमॉस. वडकीगाव इंडियन्स या संघानं प्रथमतः नाणेफेकचा खोल जिंकला. आम्ही फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सुरेख फटका बजारे आतमध्ये आपण पाहतो. एक धाव घेतले दुसरीचा प्रयत्न बजारे आतमध्ये पाहायला मिळाला परंतु पण पाहतो फेकी लाजबाबा कलेक्शन सुद्धा चांगला आहे परंतु घरट्यामध्ये जाऊन पोहोचला तिथे सुजित. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आदित्य अकुटपेचा चेंडू खरपूस समाचार चुकीला बापी नाहीये. झेल टिपलाय फलंदाज होतो इथे बाद. बॅक टू द पवेलियन. प्रथमेश शेवाळे मला नाही चालत येत तिकडून आलेला सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक राजशाही फटका. एक दिमागदार अभिजितच्या बॅट मधून प्रथमेशच्या बॅट मधून एक पॉवरफुल दिमागदार षटकार येतो आहे. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये षटकारानं केलेली आहे. पुन्हा एकदा पाहतो इथे बॅक टू बॅक. इथे पाहतो पहा मित्रांनो या फटक्यानं क्रिकेटचं सौंदर्य फुलवलंय. षटकारा पाठोपाठ दुसरा बॅक टू बॅक षटकार येतो आहे. प्रथमेश इथे पहा मित्रांनो बाहेरून मला वाटतं आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सेट ऑन फायर झालेला आहे. पहा मित्रांनो 2 धावा इथे पळून पूर्ण घेत आहेत. मला वाटतं अभिषेक बाद झाल्यानंतर पाहतो मला वाटतं या ठिकाणी प्रथमेशचा बंधू असेल तो परंतु पहा मित्रांनो इथे अभिषेक बाद झाल्यानंतर त्याची जागा कशी प्रकारे सांभाळायची आहे मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखवून देतो आपल्या संघाला. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 38 धावा आहेत. सामन्याचे इक्वेशन बदलते पहा मित्रांनो इथे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावींची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 12 धावींची गरज असताना पाटील वॉरियर्स हा संघ धावा बनवण्यासाठी प्रतिस्पर्धी फलंदाजी करणारा संघाला रोखवणार का काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. राहुल बोडकच्या स्ट्राइक मध्ये आपण पाहतो सुजित. सुरेख फटका लाजवाब तडका होता. नैसर्गिक अडथळा आला होता परंतु इथे पहा मित्रांनो झेल सुटता सुटता परंतु इथे प्रयत्न निश्चित केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये जाऊन तिथे खेळाडूच्या हातामध्ये विसवलाय. फलंदाज इथे बाद होतो सुजित. धक्का क्रमांक असेल इथे दुसरा. सचिन सुजितची जागा भरून घेतो. आता पाहिजे आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहतो. इथे मला वाटतं चेंडू मला वाटतं तारेला जाऊन धडकला तिथे. मला वाटतं चेंडूचा वेग कमी झाला. वेग कमी झाल्यानंतर तिथे खेळाडू तयार होता. तिथे चांगल्या प्रकारे झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला परंतु मुख्य फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतो आता तिथे सुजितची जागा भरून घेतो तिथे सचिन.
मला वाटतं सचिन नाव काहीतरी व्यवस्थित घ्या असं. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याकडे 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. काहीतरी बोललं पण ते आपल्याला बोललं खायचं बोललं माहिती. ओके धन्यवाद. बघूयात सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो परफेक्ट मिडल ऑफ द मॅच ते पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण फेकी लाजबाब आहे परंतु घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचतो तिथे सुखरूप प्रथमेश चित्त्याच्या चप्पळ्यासारख्या मैदानाच्या आतमध्ये धावतोय 2 धावा 2 धावे नव्हते वाढ. हो ते फाय काताना चेंडू अडवचा प्रयत्न होता 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल पाहता पाहता 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेने धोपलकावरती वाढ 44 धावा आहे सामना जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. सुरेख फटका हलक्या हाताने खेळलाय तिथे 1 धाव घेतली आहे प्रथमेश पहा मित्रांनो 2 धाव्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय परंतु 2 धावेने धोपलकावरती वाढ होती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायच्यात अजूनही 4 धावा. 4 धाव्यांची गरज असताना आपण पाहतो पाटील ऑडियन्स हा संघ इथे पाहतो आपण क्वाड विहानचा स्वीकार फलंदाज इथे होतो बाद सचिन. सहा चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि बरोबरच्या 4 धावा 3 षटकानंतर 46 धावा आहेत. सागर आलाय आणि हा रमेश बॉलर. सहा चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रथमेश गोलंदाज तयार रमेश. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे खेळलं तर 1 धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे फेकी थोडीशी खराब आहे परंतु बॅकअपला तिथे खेळाडू असेल 2 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे पाहतो पांडवनगर वॉरियर्स या संघाला 2 धाव्यांची आवश्यकता. इथे पाहतो आपण एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये हलका दरे खेळला तिथे पाहतो आपण 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. फेकी पाहतो आपण या ठिकाणी अशा प्रकारे घरट्यामध्ये जाऊन पोहोचला आणि त्याचबरोबर एक अतिशय चांगल्या प्रकारे पांडवनगर वॉरियर्स हा संघ विजयी झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभूत संघाचा आभार. बोला सर. कोणती कोणती साबळे म्हणा चला साबळे म्हणा चल म्हणा. सांबळे मला योद्धा संघाला विनंती करतो आपले प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्वरित आपण सतरक्षण सजून घेणार आहोत. विनंती असेल या तुमचं देखील स्वागत आहे. गावठाण इंडियन्स वडकी गाव इंडियन्स आणि साबळे म्हणा. सागर मोरे पारीत
गावात